नमस्कार. आज आपण अगदी नवीन पद्धतीचा व्हिडिओ बघणार आहोत, चौकोनी कटोरीचा. जर तुमच्या छातीचा गोलवा जास्त मोठा आहे, कप साइज जास्त हेवी आहे, तर काय होतं, आपण रेग्युलर कटोरा जर शिवला तर त्यावेळेस छातीमध्ये ब्लाऊज दबल्यासारखं होतं, बसल्यासारखं होतं. बऱ्याच ताईंना असं फुगीर कटोरा हवा असतो. तर तो फुगीर कटोरा येण्यासाठी कशा पद्धतीचं कटोरीचं कटिंग केलं गेलं पाहिजे हे अगदी सोपं करून सांगणार आहे. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपण नेहमीच्या पद्धतीने मागचा भाग पुढचा भाग सोबत काढणार आहोत. आज आपण हे 34 छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवणार आहोत. पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपल्याला इथे ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आता ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14.5 इंच. आता इथे शोल्डर घेणार आहोत 5.25 इंच. सगळी माप चार्ट नुसार टाकायची आहे. ह्या शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये काहीही बदल करायचा नाहीये. मुंडा घेणार आहोत 5.5 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 34 छातीचा आहे, छातीचा चौथा भाग आला 8.5 इंच आणि त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. आता कपडा जर कमी असेल तर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी देखील चालणार आहे. कपड्याच्या अंदाजानुसार तुम्ही हे माप वाढवायचं आहे. आणि कमर घेराचं अंतर टाकलं नाही तरी चालेल, अंतर सरळ खाली पट्टीने जोडून घ्या. पण कमर घेराचं खूप कमी असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं माप आपल्याला घ्यायचं आहे. मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंचावर मागील मुंड्यासाठी एक पॉइंट केला आणि हा मागच्या मुंड्याचा आकार दिला. पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे 1 इंचचं मार्किंग, इकडे 1 इंचचं मार्किंग. हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं मध्य आणि मध्यापासून 5 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता ह्या पॅटर्न मध्ये आपण दोन्ही भाग काढतो, त्यामुळे दोन्ही मुंड्यांचे आकार आपल्याला इथे द्यायचे आहे. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत गळाखोली. गळाखोली घेतली 2.5 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. 6 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 6.5 इंच. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यात इथे गळ्याला आकार द्यायचा. तुम्हाला खालच्या बाजूला पसरट गळा हवा असेल तर इथेच तुम्ही कोपऱ्यात अंतर वाढून आणि हे अंतर जोडून इथे गळ्याच्या आकारात बदल करू शकता. ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी आणि साइड पीस निघतो. फक्त कटोरी आपल्याला वेगळ्या पेपरवर कटिंग करावी लागते. तर ती कशी करायची, कपड्यावर वाढवायचं कसं हे देखील समजून सांगते. आता ह्या पॉइंट पासून मी इथे 3.5 इंचाचं मार्किंग केलं आणि फिटिंगच्या बाजूला 2.5 इंचाचं मार्किंग करायचं. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. मग ह्या पॉइंट पासून आपल्याला अंतर घ्यायचं आहे 5 इंच. हे 5 इंचाचं मार्किंग करायचं. मुंड्यातून आपल्याला अंतर घ्यायचं 1.5 इंचाचं. हा कटोरीचा गोलाकार देऊन घ्यायचा. आकार देत असताना साइड पीस कडनं हात वळवत आपल्याला हा असं वरती गळ्याला जोडून घ्यायचं. हे झालं पॅटर्न आखून. अगदी सोपं पॅटर्नची पद्धत आहे. याच्यामध्ये किचकटपणा पॅटर्न मध्ये कुठेच नाहीये. म्हणजे न शिकलेल्या ताई, ज्या ताईंना लिहिता वाचता येत नाही, त्या सुद्धा आपला व्हिडिओ बघून ब्लाऊज कटिंग करून सुंदर असं ब्लाऊज शिवू शकतात. त्यामुळे तुमचं कटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे हे लक्षात घ्या. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आता हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. इथे आपण गळाखोलीचं अंतर घेऊया. गळाखोली घेतली 2.5 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या. उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. कॅनव्हसचे गळे असतील तर डायरेक्ट कपड्यावर कटिंग करू नका. पूर्ण पॅटर्न बनवून तो गळ्याला लावून पूर्ण गळा रेडी झाल्यानंतर तुम्हाला तो गळ्याचं कटिंग करायचं आहे. त्यानंतर एक कोपऱ्यात इथे गळ्याला आकार दिला. आता हा पाठीचा टक्स शिवायला मात्र विसरायचं नाही. आडवा आपण 4 इंचाचा घेणार आणि उभा टक्स गळ्यापेक्षा 5 इंचाने कमी. उभा 4 इंचाचा घेतला आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच. म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कटोरीचं कटिंग कसं करायचं हे बघूया. पॅटर्न बनवण्याची सोपी पद्धत आहे. पॅटर्न मधला किचकटपणा सगळा काढून टाकलेला आहे. हे झालं आपल्या मागच्या भागाचा पॅटर्न तयार. आता पुढच्या भागाचं कटिंग बघूया, मग बाजूचं कटिंग बघूया. मुंड्याचा आकार कापून घेऊया. बऱ्याच वेळेस काय होतं, छातीच्या आकारानुसार आपल्याला हे कटिंग आहे. छाती जास्त असते पण मग ब्लाऊज चांगला बसत नाही. मग त्यासाठी आपल्याला हे ब्लाऊजचं कटिंग शिकायचं आहे. हे झालं योगपट्टी. आता ह्या कटोरीवरूनच आपल्याला दुसऱ्या पेपरवर कटोरी वाढवायची आहे. हे अशा पद्धतीने हे पॅटर्न रेडी झालं. आता हे कपड्यावर कुठेही वाढवायचं नाहीये. हे पॅटर्न आहे तसंच आपल्याला कटिंग करायचं आहे. आता आपण
हे कटोरीची चौकोनी कटोरी कशी बनवायची ते दुसऱ्या पेपरवर शिकूया। आता इथे मी हा पेपर घेतलेला आहे। आपण ह्या कटोरीचं जे माप घेतलेलं होतं, हे अंतर घेतलेलं होतं 5 इंच, तेच आपल्याला इथे चौकोनी हा बॉक्स तयार करायचा आहे 5 इंचाचा। म्हणजे इकडे 5 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 5 इंचाचं मार्किंग केलं, पुन्हा हे आडवं पण मार्किंग आपल्याला 5 इंचाचं करायचं आहे। म्हणजे पूर्ण सगळ्या बाजूने 5-5 इंचाचं मार्किंग करून आपल्याला हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आहे। पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे, लक्षात घ्या। त्यानंतर एका बाजूला हे अशा पद्धतीने जिथे 5 इंच अंतर घेतलेलं आहे त्याचं आपल्याला मध्य घ्यायचं आहे। मध्य येणार आहे 2.5 इंच आणि वरती आपल्याला 1 इंचचं मार्किंग करायचं। मग हा जो कटोरा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे। हे पॅटर्न ह्या पॉइंटला अशा पद्धतीने मॅच करायचं आहे आणि असं ठेवायचं। मग इकडे हे जोडून घ्यायचं। ही कटोरी कपड्यावर जोडताना कुठेही कमी पडत नाही, कपड्यावर अगदी प्रॉपर जमते, जुळते। आणि हा जो आकार आहे तो मात्र आपल्याला ह्या पॉइंटला जोडायचा आहे। इथे पण छान असा गोलाकार देऊन आपल्याला हा आकार इथे जोडून घ्यायचा आहे। आता हा टक्स शिवायचा कसा हे देखील तुम्हाला समजून सांगते। आता याचं पहिले कटिंग करून घेऊया। हा गोल आकार आपल्याला कट करायचा आहे। हे आपल्या छोट्या कटोरीपासून हे बघा चौकोनी कटोरी अगदी छान तयार झालेली आहे। मात्र हा टक शिवायचा कसा, हे जे 2 पॉइंट आहेत ते एकमेकाला जोडून घ्यायचे। हे अशा पद्धतीने हे जोडल्यानंतर हा पॉइंट इकडे जोडायचा आणि ह्या ठिकाणी आपल्याला ह्या टक्सचं शिवण करायचं आहे। म्हणजे शिवल्यानंतर हे बघा असा खोलगट कटोरा अगदी छान तयार होतो। म्हणजे छातीचा गोलवा आपल्या ह्या पफ मध्ये अगदी सुंदर बसतो आणि हे ब्लाऊज अंगामध्ये अगदी परफेक्ट तयार होतं। आता आपण याला बाहीचं, याच्यानंतर आता बाहीचं कटिंग बघूया आणि संपूर्ण कसं कटिंग तयार झालं ते बघणार आहोत। इथे मी हा घडीचा पेपर घेतला आहे, याच्यात आपल्याला बाहीचं कटिंग बघायचं आहे। घडीच्या बाजूला कधी पण आपल्याला टाकायचे आहे बाही लांबी। बाही लांबी अधिक 1 इंच शिलाई मार्जिन। अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करा, बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं। कारण वरती शोल्डर कडे जोडण्यासाठी अर्धा इंच आणि खाली फोल्ड साठी लागणारा कपडा। आता 5 इंचाची बाही आहे, मी 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, हे अंतर झालं 7 इंच। आता आपलं पॅटर्न आहे हे 34 छातीच्या मापाचं, त्यामुळे इथे आपल्याला माप टाकायचं छातीचा चौथा भाग 8.5 इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे। हे अंतर खाली पट्टीने सरळ जोडून घेते। आता ज्या ठिकाणी आपण छातीचा चौथा भाग हे माप टाकलेलं आहे त्या अंतराचं मध्य करायचं। मध्य म्हणजे टेप दुमटून घ्या, तुम्हाला मध्य मिळतो आणि मध्यापासून मार्किंग करून आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे 3 इंचाचा। त्याचे समान 3 भाग करणार आहोत। बाहीच्या लांबीनुसार आपल्याला ह्या बॉक्सची उंची बदलत असते, लक्षात घ्या। हा बॉक्स तुमचा परफेक्ट तर तुमची बाही परफेक्ट आहे। बाही कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे। फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचावर मार्किंग केलं, घडीच्या बाजूकडे 1.5 इंचावर मार्किंग केलं। आता हा बाहीचा आकार द्यायचा, हे पॉइंट मॅच करायचे आहेत। आता ही जी बाजू आहे ही ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि ही जी बाजू आहे ही ब्लाऊजला पुढच्या बाजूला आपल्याला जोडायची आहे। त्यानंतर दंडघेर अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन। 5 इंचाचा दंडघेर आहे, 1.5 इंच ऍड केलं 6.5 इंच, म्हणजे पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन असं माप आपल्याला दंडघेराच्या ठिकाणी घ्यायचं आहे। आता याचं कटिंग करून घेऊया। व्हिडिओ बघत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या, काही शंका आहे तर कमेंट करत चला, तसं तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल। मग बाही उघडून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हे एका भागाचं कटिंग करायचं आहे। हे अशा पद्धतीने आपलं बाहीचं कटिंग रेडी झालं। हा झाला सेंटर पॉइंट। बाही बरोबर कुठेही कमी पडत नाही, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बाही अगदी परफेक्ट जोडली जाते। हे अशा पद्धतीने आपलं चौकोनी कटोरीचं पूर्ण पॅटर्न तयार झालेला आहे। सर्व प्रकारच्या मापांचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहेत। आज आपण हे 34 छातीच्या मापाचं शिकलो आहोत। तुम्ही तुमच्या मापाचा व्हिडिओ युट्यूबला बघा आणि त्यानुसार तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा। धन्यवाद।